विधान परिषद निवडणुकीत महायुतीत मोठी जागा पालट होण्याची शक्यता आहे। नाशिकची जागा ही भाजपकडे तर जळगावची जागा शिंदे सेनेकडे जाण्याची चर्चा आहे। नाशिकमधील जागा मिळवण्यासाठी भाजपची जोरदार फिल्डिंग सुरू असल्याची माहिती आहे। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन बदलांना अनुकूल असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। भाजपकडून गणेश गीते, निलेश बोरा तर शिंदे सेनेकडून नरेंद्र दराडे, अंजुम कांदे, अजय बोरस्ते इच्छुक आहेत। जळगावमध्ये गुलाबराव पाटील आणि किशोर पाटील गटामध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे। दोन्ही जिल्ह्यातील अंतर्गत समीकरणांमुळे महायुतीत जागांची अदलाबदल होण्याची शक्यता वाढली आहे। नाशिक, जळगाव विधान परिषद जागांवर महायुती नवी राजकीय मांडणी दिसणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। तर आपले प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, ही जागांची अदलाबदल नेमकी कशी होणार आहे आणि भाजप शिवसेनेमध्ये आता मतभेद दिसणार की हे समीकरण जुळून येणार? जर आपण बघितलं तर नाशिकच्या जागेसाठी सध्या भाजप आग्रही आहे, कारण गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय 2 जण हे या स्पर्धेमध्ये आहेत। तर जळगाव खरं तर गिरीश महाजन यांचं होम ग्राउंड आहे। मात्र एकूणच पहिल्याच दिवसापासून म्हणजे श्रीकांत शिंदे यांनी जो काही दौरा सुरू केला आणि त्या दौऱ्यामध्ये नाशिकच्या दौऱ्यामध्येच त्यांनी थेट नाशिकच्या जागेवर त्यांनी आपलं दावा दाखल केला की शिवसेनेची ही जागा आधी असल्यामुळे ही जागा शिवसेनेलाच मिळणार आणि तीच आम्ही लढवू असं म्हटल्यामुळे यामध्ये खरं म्हणजे स्पर्धा या दोघं पक्षांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे। तर एकूण आपण पक्षीय बलाबल बघितलं तर भाजपचं पक्षीय बलाबल जळगावमध्ये आणि नाशिकमध्ये दोन्ही ठिकाणी जास्त आहे। तर त्या दृष्टिकोनातून आता ऍडजस्टमेंट ही दोन्ही पक्षांकडून करण्याचं सुरू झालं आहे। श्रीकांत शिंदे यांनी पुन्हा विधान परिषदेच्या जागेसाठी नाशिकचा आग्रह करू नये असं कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला। त्यावरूनच समोर विधान परिषदेच्या बाबतीमध्ये आता जळगावची जागा ही शिंदे सेनेला दिली जाईल आणि नाशिकची जागा ही नाशिकची जागा ही भाजपला दिली जाईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे। याबद्दलचे नेत्यांमध्ये चर्चा या सुरू आहेत। एकूण जर आपण बघितलं तर पूर्ण राज्यामध्येच हे कशा पद्धतीने हा वाद सोडवायचा याबद्दलचं चर्चा ही सुरू झाली आहे। त्यामध्ये नाशिकची जागा भाजपला सुटणार असं बोललं जात आहे। नक्कीच योगेश, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।